नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमाचा टेंटेटिव्ह टाइम टेबल डिस्प्ले झालेला आहे. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे किंवा vcsir.com वरती गेल्यानंतर एक नंबरची लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक केल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी व्ह्यू टाइम टेबलवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्टली इथे टाइम टेबल दिसेल. आता टाइम टेबल सिलेक्ट कसा करायचा, तर या ठिकाणी 4 ब्लॉक दिसतील. त्यापैकी सेकंड ब्लॉकवरती जायचे तुम्ही. सगळ्यात अगोदर तुम्ही कोर्स सिलेक्ट करा. सपोज मेकॅनिकल असेल तर मी मेकॅनिकल सर्च करा. सेमिस्टर फर्स्ट पाहिजे असेल तर फर्स्ट. मास्टर कोड या ठिकाणी तुमची स्कीम जी आहे ती स्कीम सिलेक्ट करायची. आता नवीन मुलांची के स्कीम आहे तर सर्वांनी के स्कीम सिलेक्ट करा. आणि जर तुमची फार्मसी असेल तर फार्मसीवाले विद्यार्थी या ठिकाणी तुमची जी स्कीम असेल ती सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. जनरेट कोर्स वाईज टाइम टेबलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर टाइम टेबल येईल की तुमचा जो पेपर आहे हा डे 9ला आहे. कितीला? 9वा दिवस. एक्झाम ज्यावेळेस स्टार्ट होईल त्यापासून 9व्या दिवसावरती तुमचा पेपर आहे. तुमचा पेपर जो आहे पहिला तो होणार आहे कम्युनिकेशन स्किल आणि त्याचा टाइम जो असेल ते 2 ते 5 असणार आहे आफ्टरनून सेशनला. ओके. दुसरा जो पेपर आहे बेसिक मॅथमॅटिक्सचा, तर हा पेपर जो आहे हा आहे तुमचा डे 12 म्हणजे 12व्या दिवशी ज्यावेळेस एक्झाम स्टार्ट होईल. तुमची जी एक्झाम आहे ते नोव्हेंबरमध्ये स्टार्ट होईल. ओके. तर त्याचं जे आता डेट वाईज जे टाइम टेबल आहे त्याला वेळ आहे थोडंसं. आता हे टाइम टेबल जे आहे ते टेंटेटिव्ह आहे ना. तर डेट वाईज टाइम टेबल लवकरच डिस्प्ले होईल. आल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच. जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या. त्या ठिकाणी मी अपडेट टाकेलच तुम्हाला. ओके. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अशाच प्रकारे दुसरं जर टाइम टेबल असेल तर ते तुम्ही चेक करायचं आहे. तसेच बघा या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्या तुम्ही रीड करायच्या आहेत. ओके. कारण आपली एक्झाम जी आहे ती 18 दिवस होत असते, हे माहितीच आहे तुम्हाला. त्यानंतर बघा हॉल तिकीट जे आहे ते हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचे आहे आणि किंवा तुमच्या कॉलेजमधनं तुम्हाला मिळतील. डाउनलोड जर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावरती तुमच्या प्रिन्सिपल सरांची साईन लागते किंवा तुमच्या HOD सरांची साईन लागेल. ओके. तरच तेच व्हॅलिड राहील. ओके. तसेच बघा जर हे बाकी जे इन्स्ट्रक्शन आहेत हे तुमच्या कॉलेजसाठी आहेत है ना. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे पॉईंट आहे ते पॉईंट तुम्ही चेक करून घ्या आणि तुमचा टाइम टेबल चेक करा. ओके. तसेच आता तुम्ही म्हणाल की सर आमचा ऑनलाईनचा पेपर आहे बेसिक सायन्सचा, तर तो पेपर कधी होईल? तर त्याचं जे शेड्यूल आहे हे शेड्यूल तुमची एक्झाम हे झाल्यानंतर थेरी एक्झाम झाल्यानंतर येईल आणि ते कॉलेजवाले तुमच्या डिस्प्ले करतील तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. ठीक आहे. तर त्यासंबंधी डिटेल मी नंतर सांगेन तुम्हाला. ओके. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.